तर मित्रांनो, आपल्याला कधी वाटलं बी नव्हतं बरं का आपण वाशिम मध्ये गाडी भरायला येऊ आणि आपली तिथं इतकी अवकाळ होईन म्हणून. तर मित्रांनो, विषय असा होता, आपण चाललो होतो बरं का गाडी लोड करायला वाशिमला. अरे काय कुठं नाही चाल ना, ट्राली बनायची तर डायरेक्ट ट्रालाच बनविली भाऊ. फायनली मग एक परच पोहोचलो भाऊ आपण तिथं जिथं आपल्याला गाडी लोड करायची. मग काय नाश्त्याचा बी टाइम झाला तर पोटात लागले होते कावळे आरडायला, पण गाड्याच थांबा ना भाऊ. मग काय एक तर गाड्या आधीच थांबत नव्हत्या, मोकारी इज्जत चालली होती. मग काय येऊन बसलो गाडी मध्ये. तेवढ्यात मग 10 बी वाजले होते. चला आता न्यायची होती गाडी आपल्याला मध्ये. लेबर तर काही येईल नव्हतं, त्याच्यामुळे गाडी लावली भूतावर लोक साईडला. मग काय ते बी येऊन गेल ते मस्तपैकी एक गोडाम धरला आणि दिलं तिडच गाडी लावून. गाडी तर आपण बरोबर लावली, पण आता लवकर भरली म्हणजे बरं होईल. मग काय लेबर ना थोडी टाकली होती का काय ते कळना भाऊ. गाडी काढ म्हणे दुसऱ्या साईडला लाव, सांगितल्यानुसार दुसऱ्या गेटवर लावली भाऊ मग गाडी. मग काय टाकल्या बर का 3 गोण्या गाडीमध्ये. आणि इकडे जास्त टेम्परेचर असल्यामुळे घामानं तर पार वैताग आणला भाऊ. गाडीमध्ये लोड करायचं चालू होतं सोयाबीनच्या बिया. आपली गाडी एक तर ओपन आहे, आज फाटा बांधायला मोकार हलवणार आहे. फायनली मग 2-2.5 तासात गाडी आपली लोड झाली भाऊ. आता काय खरा पिक्चर तर इथून पुढे होणार आहे, कारण एवढ्या कडक उन्हामध्ये आपण हे फट्टा बांधणार आहे. बराच अवकाळ केल्यानंतर वरच्या रश्या मारून घेतल्या बर का. मग काय फट्टा वर टाकला आणि मस्त पैकी घेतली भाऊ गाडी आवळून. जीवनामध्ये सगळ्यात जास्त अवकाळ झाले असं तर आज, कारण की फट्टा एकदा टाकलं होतं तर वाऱ्यानं उडून गेलं. एवढ्या कामाचं मग हे असं बक्षीस भेटलं भाऊ आपल्याला. चला मग काय हॉटेल आहे बाहेर काहीतरी बघू खायला भेटतं. इथं फक्त नाश्ता भेटत होता, जे की सकाळीच भेटतं. मग काय छान बिस्किटवरच आज आपल्याला दिवस काढावा लागेल. त्याच्यानंतर एक परच आपलं पोजन ते भेटून गेले आपल्याला. मग काय निघायच्या पहिले ना म्हणलं टायरांचे खडे काढून घेऊ, कारण एक तर आधीच आपल्याकडे स्टेपनी नाही. मग हॉटेलवाल्या दादानं मस्त पैकी आपल्याला पोयन ते दिले भाऊ खायला. चला मग काय निघायचं होतं पहिले. मग लावलं मॅप आणि आपल्याला पूर्ण रनिंग काटायची होती 544 किलोमीटर. लगेच देवाचं नाव घेतलं, गाडीला सेल्फ मारलं, निघलो बर का आपण आपल्या मंजिलकडे. तेवढ्यात पुढे येऊन बघतो ती गाडी पलटी झालेली, ती सरळ केलेली होती. एवढं बघितल्यावर एवढं मात्र लक्षात आलं भाऊ, जीवनात काही करा पण गाडी एकदम सावकाश चालवा, कारण गाड्या 10 वेळेस नीट होती पण माणूस काय नीट होत नाही एकदा गेले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.